नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय। काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत। एकीकडे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता, पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं। हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं। अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय? आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे। कदाचित हे सगळे निर्णय 3 दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता। कोण सांगितलं तुम्हाला? इतक्या साऱ्या निवडणुका आतापर्यंत झाल्या, पण आधी यापूर्वी अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा कधी झालेला नव्हता। हा पहिल्यांदाच झालाय फडणवीस सरकारच्या काळात। त्याला हे सरकार जबाबदार आहे। आणि राहिला विषय या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल। उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता। परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे, हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना, की ईव्हीएम मध्ये पुन्हा काहीतरी गडबड करून यांच्या विरोधात जनमानसाचा कौल जातोय। पैसे वाटताना यांचे लोक पकडले जात आहेत, प्रचंड पैशाचा वापर केला जातोय, सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकवले जात आहे। लोकांना धमकवण्याबरोबरच एकमेकाला बघून घेण्याची भाषा, कापण्याची भाषा होत आहे। आणि हे सगळं झाल्यानं बघता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। निकाल अपेक्षित सरकारच्या बाजूने येत नाही, म्हणून हा चोरीचा डाव, मतचोरीचा डाव यामागे असू शकतो। आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे, हा स्पष्ट संदेश जाईल।